नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ही एक नवीन लव्ह स्टोरी आजपासून आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर ही तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वळूया स्टोरीकडे. पुणे. पहाटेचे 5:30 वाजलेले असतात. पहाटेच्या थंड वाऱ्याने अंगणातील तुळशीच्या पानांना अलगद स्पर्श केलेला असतो. घरासमोरची रांगोळी, देवघरात लावलेला दिवा आणि मंद स्वरात सुरू असलेलं सुप्रभात गीत. स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध दरवळत होता. एक वयोवृद्ध स्त्री देवासमोर हात जोडून उभी होती. ती म्हणजे सुमित्रा आजी. त्याचवेळी वरच्या मजल्यावरून एक गोड आवाज येतो. आजी, इतक्या सकाळी पुन्हा देवाशी माझी तक्रार करताय का? आजी मागे वळतात आणि हसतात. जिन्यावरून खाली उतरते एक सुंदर, सोज्वळ, सुशील मुलगी. ती होती आरोही प्रधान, म्हणजेच आपल्या या लव्ह स्टोरीची हिरोईन. साधा हलका निळा कुर्ता, मोकळे काळेभोर केस, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यात मोठी स्वप्न. तिला पाहताच आजीच्या चेहऱ्यावर समाधान उमटतं. आजी म्हणाल्या, तक्रार नाही ग, देवाचे आभार मानत होते. देवाने मला तुझ्यासारखी नात दिली. आरोही हसत आजीला मिठी मारते. आरोही म्हणाली, आजी, माझ्याकडे जे काही आहे ना ते सगळं तुमच्यामुळे. दोघींच्याही डोळ्यात पाणी तरळतं. नाश्त्याच्या टेबलवर आजी आरोहीच्या आवडीचे गरम पोहे वाढत असतात. त्या म्हणाल्या, अमेरिकेला गेल्यावर असं गरमागरम खायला मिळणार नाही. आरोही हसत म्हणते, मग व्हिडिओ कॉलवर तुम्हालाच शिकवावं लागेल. दोघीही हसतात. क्षणभर वातावरण हलकं होतं. तेवढ्यात आरोहीची नजर भिंतीवर लावलेल्या तिच्या आईवडिलांच्या फोटोवर जाते. तिचं हास्य हळूहळू विरतं. ती शांतपणे फोटोसमोर जाऊन उभी राहते. ती म्हणते, आई, बाबा, आज तुमचं स्वप्न पूर्ण होतंय. मी अमेरिकेला चालले आहे, पण तुमचे संस्कार माझ्यासोबत घेऊन जात आहे. आजी दुरूनच तिच्याकडे पाहत होत्या. संध्याकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रवाशांची लगबग सुरू असते. फ्लाईटची घोषणा होते. पॅसेंजर ट्रॅव्हलिंग टू न्यूयॉर्क आर रिक्वेस्टेड टू प्रोसीड फॉर बोर्डिंग. आरोही आजीचा हात घट्ट धरते. आजी म्हणतात, मला एक वचन दे. आरोही विचारते, काय? आजी म्हणतात, कितीही मोठी झालीस तरी तुझ्यातली माणुसकी कधीच हरवू देऊ नकोस. आरोही आजीच्या पायांना स्पर्श करते. ती म्हणते, हे वचन मी आयुष्यभर पाळेन. दोघींच्याही डोळ्यात अश्रू असतात. आरोही हळूहळू बोर्डिंग गेटच्या दिशेने चालू लागते. आजी तिला दूर जाताना पाहत राहतात. 18 तासानंतर अमेरिका. भव्य रस्ते, उंच इमारती, आकाशाला भिडणाऱ्या काचेच्या टॉवर्स. आरोही टॅक्सीमधून बाहेर उतरते. समोर उभी असते जगप्रसिद्ध कंपनीची भव्य इमारत. ती काही क्षण त्या इमारतीकडे पाहत राहते. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्मित उमटतं. आरोही मनातच म्हणते, आजपासून माझं नवं आयुष्य सुरू होत आहे. ती आत जाण्यासाठी एक पाऊल टाकणार तेवढ्यात तिच्या फोनवर आजीचा मेसेज येतो. बाळा, नेहमी हसत राहा, कारण तुझं हसूच माझी ताकद आहे. आरोही हसते आणि फोन हृदयाशी लावते. ती आत्मविश्वासाने त्या भव्य इमारतीच्या दिशेने चालू लागते. समोर फक्त एक गोष्ट तिला दिसत होती, ती म्हणजे एका नव्या प्रवासाची सुरुवात. सकाळचे 8 वाजलेले होते. आरोही आपल्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत उभी राहून अमेरिकेतील नव्या शहराकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर उत्साह आणि थोडीशी धडधड दोन्ही होते. तयार होऊन ती कंपनीकडे निघते. काही वेळातच ती त्या भव्य इमारतीसमोर येऊन उभी राहते. काचेची उंच इमारत, आजूबाजूला सुरू असणारी धावपळ आणि प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. आरोही मनातच म्हणाली, हेच माझं नवं विश्व आहे आणि इथूनच माझ्या स्वप्नांना नवी दिशा मिळणार आहे. ती आतमध्ये प्रवेश करते. रिसेप्शनवर तिचं स्वागत होतं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, वेलकम मिस आरोही प्रधान, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आरोही हसत म्हणाली, थँक्यू. तिला HR विभागात नेलं जातं. कंपनीची माहिती, नियम आणि त्याचबरोबर तिचं ID कार्ड दिलं जातं. तेवढ्यात संपूर्ण ऑफिसमध्ये अचानक हालचाल सुरू होते. सर्व कर्मचारी आपापल्या जागेवर उभे राहतात. कोणीही मोठ्याने बोलत नसतं. आरोही आश्चर्याने एका कर्मचाऱ्याकडे पाहते आणि विचारते, काय झालं? अचानक सगळे एवढे शांत का झाले?
कर्मचारी हळू आवाजात म्हणाला. सर आले आहेत. आरोही म्हणाली. कोण सर? तो कर्मचारी उत्तर देणार इतक्यात मुख्य प्रवेशद्वार उघडतं. काळ्या रंगाच्या अलिशान गाड्यांचा ताफा कंपनीसमोर थांबतो. कडक सुरक्षा व्यवस्था, ब्लॅक सूटमधील सेक्युरिटी ऑफिसर्स आणि सगळे कर्मचारी आदराने उभे राहतात. आरोहीला अजूनही काहीच समजत नव्हतं. ती आपल्या फाईल्स पाहत कॉरिडॉरमधून चालू लागते. त्याच क्षणी समोरून एक उंच रुबाबदार तरुण वेगाने येत होता. दोघांचं लक्ष दुसरीकडे असल्यामुळे त्या दोघांची धडक होते. आरोहीच्या हातातील फाईल्स आणि कागद खाली पडतात. क्षणभर संपूर्ण कॉरिडॉरमध्ये शांतता पसरते. सेक्युरिटी ऑफिसर्स पुढे येतात, पण तो तरुण हातानेच इशारा करून त्या सर्वांना थांबवतो. आरोही खाली पडलेले कागद उचलत म्हणाली. तुम्हाला समोर बघून चालता येत नाही का? तो तरुण मात्र शांतपणे तिच्याकडे एकटक पाहत राहतो. आरोही पुन्हा म्हणाली. मोठ्या माणसांसारखी सेक्युरिटी घेऊन फिरताय म्हणजे समोरची व्यक्ती चुकीची ठरत नाही. आजूबाजूचे कर्मचारी घाबरून एकमेकांकडे पाहू लागतात, पण तो तरुण एक शब्दही बोलत नाही. उलट तो खाली वाकतो आणि आरोहीचे सगळे कागद स्वतः उचलतो आणि तिच्या हातात देतो. दोघांची नजर एकमेकांना भिडते. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच शांतपणा असतो. तर त्या तरुणाच्या नजरा मात्र अजूनही आरोहीच्या चेहऱ्यावर खिळून राहतात. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक विचार उमटतो. ही मुलगी इतरांसारखी नाही. तेवढ्यात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी धावत तिथे येतात. ते आदराने म्हणतात. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. आरोही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहते. वरिष्ठ अधिकारी आरोहीकडे वळून म्हणाले. मिस प्रधान, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कोणाशी बोलत आहात? आरोही शांतपणे म्हणाली. नाही, आणि मला ते जाणून घेण्याची गरजही वाटत नाही. सगळ्यांचा श्वास रोखला जातो. वरिष्ठ अधिकारी आदराने त्या तरुणाकडे पाहत म्हणाले. सर, हे आपल्या कंपनीचे फाउंडर, चेअरमन आणि CEO मिस्टर आर्यवीर राज्याध्यक्ष आहेत. हे नाव ऐकताच आरोही काही क्षण स्तब्ध उभी राहते. जगभरातील सर्वात प्रभावशाली उद्योगपती आज तिच्यासमोर उभा होता. पण आर्यवीरच्या चेहऱ्यावर राग नव्हता. त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित होतं. आरोही त्याच्याकडे पाहतच राहते आणि आर्यवीरच्या मनात नकळत एक नवीन भावना जन्म घेते. कॉरिडॉरमध्ये काही क्षण शांतता पसरली होती. सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नजरा आरोही आणि आर्यवीरकडे खिळलेल्या असतात. आरोहीला आपण कंपनीच्या चेअरमनशी बोलत होतो याचं आश्चर्य वाटत असलं तरी तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. आर्यवीर खाली पडलेली शेवटची फाईल उचलून आरोहीच्या हातात देतो. आर्यवीर म्हणतो. पहिल्या दिवशी स्वागत थोडं वेगळ्या पद्धतीनं झालं. आरोही हलकंसं हसली. ती म्हणाली. स्वागत कोणाचंही असो, चूक दोघांची होती. त्यामुळे मी फक्त माझं मत सांगितलं. हे ऐकताच आजूबाजूला उभे असलेले अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना वाटलं की आता आर्यवीर रागावेल, पण तसं काहीच झालं नाही. त्याउलट आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. आर्यवीर म्हणाला. मला स्पष्ट बोलणारे लोक आवडतात. आरोही म्हणाली. मलाही सत्य लपवून बोलता येत नाही. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. इतक्यात आर्यवीरचा फोन वाजला. त्याने कॉल घेतला. तो म्हणाला. आय एम ऑन माय वे. तो निघू लागला. 2 पावले पुढे गेल्यावर तो पुन्हा मागे वळला. आर्यवीर म्हणाला. मिस आरोही, कंपनीत तुमच्या पहिल्या दिवसासाठी शुभेच्छा. आरोही म्हणाली. थँक्यू सर. आर्यवीर तिथून निघून जातो. त्याच्या मागे संपूर्ण सेक्युरिटी आणि अधिकारीही निघून जातात. आर्यवीर आपल्या केबिनमध्ये पोहोचतो. त्याचा जिवलग मित्र आणि कंपनीचा COO विवान आधीच तिथे बसलेला होता. विवान हसत म्हणाला. आज ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच कोणीतरी आपल्या चेअरमनलाच सुनावलं म्हणे. आर्यवीर कोट खुर्चीवर ठेवत म्हणाला. हो. विवान मोठ्याने हसू लागला. विवान म्हणाला. आणि तू तिला काहीही बोलला नाहीस? सिरियसली? आर्यवीर खिडकीजवळ उभा राहत म्हणाला. कारण ती चुकीची नव्हती. विवान काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाला. आर्य,
तुझ्या चेहऱ्यावरचं हे स्मित मी खूप दिवसांनी पाहतोय. आर्यवीर उत्तर न देता हसतो. दुसरीकडे आरोहीला तिची केबिन दाखवली जाते. तिच्यासोबत काम करणारी एक मुलगी तिची ओळख करून देते. ती म्हणाली, हाय, मी सारा. तुझ्यासोबतच या विभागात काम करते. आरोही हसत म्हणाली, हाय सारा, भेटून आनंद झाला. दोघींच्या गप्पा सुरू होतात. सारा म्हणाली, तुला माहीत आहे का, आजपर्यंत सरांनी कोणत्याही नवीन कर्मचाऱ्याशी इतकं शांतपणे बोललेलं मी पाहिलं नाही. आरोही आश्चर्याने म्हणाली, खरंच? सारा म्हणाली, हो, ते कामात खूप कडक आहेत, पण आज काहीतरी वेगळंच वागत होते. आरोही विचारात पडते. दुपारी कंपनीच्या कॅफेटेरियामध्ये सगळेजण जेवणासाठी आलेले असतात. आरोही एका कोपऱ्यात बसून शांतपणे जेवत असते. तेवढ्यात आर्यवीर आणि विवानही तिथे येतात. संपूर्ण कॅफेटेरिया पुन्हा शांत होतो. आरोही मात्र आपलं जेवण सुरूच ठेवते. विवान हळूच आर्यवीरच्या कानात म्हणाला, संपूर्ण ऑफिस उभं राहिले, पण एकच व्यक्ती आहे जिला काहीच फरक पडलेला नाही. आर्यवीरची नजर नकळत आरोहीकडे जाते. तो हलकसं हसतो आणि म्हणतो, म्हणूनच तर ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. हे शब्द आरोहीच्या कानावर पडत नाहीत, पण नियती मात्र त्यांच्या दोघांसाठी एक सुंदर गोष्ट हळूहळू लिहायला सुरुवात करत असते. सकाळी 9 वाजलेले होते. आरोही ऑफिसमध्ये पोहोचते. तिच्या टेबलावर एक फाईल आणि एक छोटी चिठ्ठी लिहिलेली असते. त्यावर लिहिलेलं असतं, चेअरमन्स केबिन, 9:15 सकाळी. डोंट बी लेट. आरोही घड्याळाकडे पाहते. ती म्हणाली, पहिल्याच आठवड्यात चेअरमनने बोलावलं, आता काय नवीन? ती फाईल हातात घेऊन चेअरमनच्या केबिनकडे निघते. आर्यवीरच्या केबिनसमोर पोहोचल्यावर ती हलकेच दरवाजावर टकटक करते. आरोही म्हणाली, मे आय कम इन सर? आर्यवीर लॅपटॉपवर काम करत म्हणाला, कम इन. आरोही आतमध्ये येते. आर्यवीर काही क्षण तिच्याकडे न पाहताच फाईलमध्ये काम करत असतो. आरोही शांतपणे उभी राहते. 2 मिनिट जातात, तरीही ती अजूनही उभीच होती. शेवटी न राहून ती म्हणाली, सर, जर उभंच ठेवायचं होतं तर केबिन बाहेरही मी उभी राहू शकले असते. आर्यवीरने लॅपटॉपमधून नजर वर केली. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो म्हणाला, तुम्ही बसू शकता. आरोही खुर्चीवर बसली. ती म्हणाली, थँक्यू. आर्यवीरने तिच्यासमोर एक फाईल ठेवली. तो म्हणाला, उद्या युरोपमधील 5 देशांच्या प्रतिनिधींसोबत व्हर्च्युअल मीटिंग आहे. त्या मीटिंगचं संपूर्ण समन्वयन तुम्ही करणार आहात. आरोही फाईल उघडते. ती काही क्षण ते फाईल वाचते. आरोही म्हणाली, मीटिंगमध्ये इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि इटालियन या भाषा वापरल्या जाणार आहेत. आर्यवीर म्हणाला, एक्झॅक्टली. आरोही हसत म्हणाली, मग ही मीटिंग अवघड नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास यांच्यात खूप छोटा फरक असतो, मिस प्रधान. आरोहीच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य आलं. ती म्हणाली, आणि तो फरक निकाल ठरवतो, जो उद्या तुम्हाला दिसेलच. तिचे ते शब्द ऐकून आर्यवीर तिच्याकडे एकटक पाहत राहिला. विवान, जो केबिनमध्ये आधीपासूनच उपस्थित होता, त्या दोघांचा संवाद ऐकून तो आपलं हसू दाबत होता. आरोही केबिनमधून बाहेर पडताच विवान मोठमोठ्याने हसायला लागला. तो म्हणाला, आर्य, तू तिला घाबरवायचा प्रयत्न करतोयस की स्वतःच गोंधळला आहेस? आर्यवीर म्हणाला, ती खूप हुशार आहे, पण मला पाहायचं आहे की दबावाखाली ती कशी काम करते. विवान म्हणाला, मला वाटतं तिचा हा कॉन्फिडन्स उद्या तुझंच मत बदलणार आहे. आर्यवीर काही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलेलं असतं. संध्याकाळी आरोही आपल्या केबिनमध्ये बसून एकटीच मीटिंगची तयारी करत होती. टेबलावर वेगवेगळ्या देशांच्या फाईल्स, लॅपटॉप आणि नोट्स विखुरलेल्या असतात. ती प्रत्येक भाषेतील महत्त्वाचे मुद्दे तपासत असते. तेवढ्यात तिच्या टेबलावर गरम कॉफीचा कप ठेवला जातो.
ती नजर वर करते. समोर आर्यवीर उभा असतो. ती आश्चर्याने म्हणाली, सर? आर्यवीर शांतपणे म्हणाला, रात्रभर काम करायचं असेल तर कॉफी उपयोगी पडते. आरोही हलकसं हसली. ती म्हणाली, थँक्यू, पण मी स्वतःही घेऊ शकले असते ना. आर्यवीर म्हणाला, माहिती आहे. तो एवढंच बोलून तिथून निघून जातो. आरोही कॉफीकडे पाहते आणि नकळत तिच्या चेहऱ्यावरही एक हलकसं हसू उमटतं. दूरवर उभा असलेलं विमान हे सगळं पाहत स्वतःशीच म्हणाला, मिस्टर आर्यवीर राज्याध्यक्ष, ही सुरुवात आहे. अजून तुला स्वतःलाच कळलेलं नाही की तू कोणाच्या प्रेमात पडायला लागलायस. आणि दुसरीकडे आर्यवीर लिफ्टमध्ये उभा राहून स्वतःशीच विचार करत होता, आरोही प्रधान, उद्याची मीटिंग फक्त तुझी परीक्षा नाही तर माझ्या विश्वासाचीही आहे. सकाळी 10 वाजले होते. कंपनीच्या मुख्य कॉन्फरन्स रूममध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. मोठ्या स्क्रीनवर युरोपमधील 5 देशांचे प्रतिनिधी ऑनलाईन जोडलेले असतात. आरोही शांतपणे आपल्या जागेवर उभी होती. आर्यवीर आणि विमान समोर बसलेले असतात. मीटिंग सुरू होते. सुरुवातीला फ्रान्सच्या प्रतिनिधीने फ्रेंच भाषेत प्रश्न विचारला. आरोहीने क्षणाचाही विलंब न करता त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं. काही मिनिटात जर्मनी, स्पेन आणि इटलीच्या प्रतिनिधींनीही आपापल्या भाषेत चर्चा सुरू केली. आरोही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्या भाषेत आत्मविश्वासाने आणि अगदी सहज देत होती. संपूर्ण कॉन्फरन्स रूम तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती. मीटिंग जवळपास 1 तास चालते. शेवटी सर्व प्रतिनिधी समाधानी होऊन नवीन करारावर सहमती दर्शवतात. मीटिंग संपताच संपूर्ण कॉन्फरन्स रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, एक्सलंट, मिस प्रधान. दुसरे अधिकारी म्हणाले, आजच्या मीटिंगमुळे कंपनीला करोडो डॉलर्सचा नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. आरोही फक्त नम्रपणे हसते. तिची नजर नकळत आर्यवीरकडे जाते. आर्यवीर देखील तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. आर्यवीर म्हणाला, वेल डन मिस प्रधान. आरोही म्हणाली, थँक्यू सर. मीटिंग संपल्यानंतर विमान आरोहीजवळ येतो. तो म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्याच आठवड्यात तू सगळ्यांना इम्प्रेस केलंस. आरोही हसत म्हणाली, धन्यवाद, पण मला अजून खूप काही शिकायचं आहे. विमान म्हणाला, हेच तुझं वैशिष्ट्य आहे. एवढं यश मिळालं तरीही तुला अहंकार नाही. आरोही हसत तिथून निघून जाते. दुपारी आरोही कॅफेटेरियामध्ये एकटी बसून जेवत असते. ती फोनवर आजीशी बोलत होती. ती म्हणाली, आजी, आज पहिली मोठी मीटिंग होती आणि ती खूप छान झाली. आजी म्हणाल्या, मला माहीत होतं. माझी नात कधीच हार मानत नाही. आरोही हसली, तुमचा आशीर्वाद आहे ना. तेवढ्यात कोणीतरी तिच्यासमोर ट्रे ठेवतो. ती वर पाहते तर समोर आर्यवीर उभा होता. संपूर्ण कॅफेटेरियामध्ये पुन्हा कुजबूज सुरू होते. आरोही फोन ठेवते. आर्यवीर म्हणाला, मी इथे बसलो तर काही हरकत आहे का? आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहते आणि मग म्हणते, ही जागा कंपनीची आहे, माझी नाही. आर्यवीर हलकसं हसतो आणि तिच्यासमोर बसतो. दोघांमध्ये काही क्षण शांतता असते. शेवटी आर्यवीर म्हणाला, तुम्ही आज माझी अपेक्षा पूर्ण केली. आरोही लगेचच म्हणाली, मी कोणालाही प्रभावित करण्यासाठी काम करत नाही. माझं कामच माझी ओळख आहे. आर्यवीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो. तो मनातच म्हणतो, आणि याच गोष्टीमुळे तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस. इतक्यात विमान ट्रे घेऊन तिथे येतो. त्या दोघांकडे पाहून तो हसत म्हणाला, अरे वा, मला न बोलवताच लंच सुरू झाला वाटतं. आरोही हसते. आर्यवीर विवानकडे पाहून म्हणाला, तुला कोणी अडवलं नव्हतं. विवान म्हणाला, कोणी नाही, पण मी आलो नसतो तर तुमचं हे शांत लंच अजून 10 मिनिटं शांतच राहिलं असतं. आरोहीला तिचं हसू आवरलं नाही आणि ती हसू लागते. आर्यवीर विवानकडे रागाने पाहण्याचा अभिनय करतो. विवान म्हणतो, ठीक आहे, मी गप्प बसतो. पण एक गोष्ट नक्की, आज कंपनीतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे मिस आरोही प्रधान. आरोही लाजत म्हणाली, मला चर्चेचा विषय व्हायचं नाही.
मला फक्त माझ्या कामासाठी ओळखलं जावं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तिचे हे शब्द ऐकून आर्यवीरच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आदराचं स्मित उमटलं. पहिल्यांदाच त्याला जाणवत होतं की यशापेक्षा मूल्यांना जपणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली आहे. आणि नकळत त्याच्या मनात आरोहीसाठी विश्वासाची नवीन पायरी किंवा पहिली पायरी तयार होऊ लागली होती. मित्रांनो, आपला या स्टोरीचा पहिला भाग इथेच संपला आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.